नवऱ्याने पोटगी दिली पण त्याच्या मालमत्तेवरती पण अधिकार असतो बायकोचा. हो. पोटगी देण्यापासूनही वाचता येतं पुरुषांना. नाही. जर नवरा म्हणाला हिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, मी पोटगी देणार नाही, त्याला तो पहिले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर प्रूव्ह करायला लागेल. बेंगलोरची केस झाली होती मध्ये. एखादी व्यक्ती सुसाईड करायच्या आधी 1 तास अख्खा व्हिडिओ बनवते. तो म्हणतो की ही मंगळसूत्रच घालत नाही. एकूण एक गोष्ट तपासल्या आणि जजला येऊन म्हणते की माझा लग्नाचा लेहंगा नाहीये त्याच्यामध्ये. मग तो हुंडा परत मिळतो का? इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. कुणी पण डिरेक्टली जात नाही कोर्टामध्ये. आधी 10 वेळा फॅमिली मीटिंग होते. डिवोर्स होणार आहे आता ते कपलचा आणि मग कोर्ट सांगते की 6 महिने आता तुम्ही वेगळं राहायला पाहिजे. असं काय असतं त्याच्यामध्ये? नाही, तरी तुमच्या लग्नाला 1 वर्ष झालं पाहिजे. ॲटलिस्ट 1 इयर. पोटगी किती द्यायची हे कोर्ट ठरवतं. Yes. पण ते कशाच्या आधारावरती ठरवतं? तर समोरचा एकदमच गरीब असेल आणि तुम्ही त्याच्याकडे 5-50 लाख रुपये मागितले, इट इज नॉट पॉसिबल. कोर्ट हे देऊच नाही शकत. एखादी महिला जर जज म्हणून आली आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस सुरू आहे तर कुठेतरी ती सिंपती मिळत असेल. ऍक्च्युली इन माय एक्सपिरियन्स जेव्हा विमेन जजेस होतात ना, ते एक्स्ट्रीमली ऑब्जेक्टिव्ह. एक दूरदर्शनवरती एक ऍड यायची, त्याच्यामध्ये एक भावली असायची आणि त्या भावलीला आग लागलेली असायची आणि ते मागचा नरेटर यूज टू बी लाईक अगर आपकी गुड़िया इस आग में जली तो आप उसे कैसे बचाओगे, उसे पानी में न डाले, उसे कंबल से लपेटे. म्हणजे 30 वर्षांपूर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती. ते म्हणजे लोकांना अवेअर केलं जायचं कसं वाचवायचंय, कसं वाचवायचंय. कंबल डाल के बचाओ, ये नाही की उसको इतना सक्षम बनाव की ती वेळच आली नाही पाहिजे पोरीवरती आपल्या. राष्ट्रीय महिला आयोग आहे तसा पुरुष हक्क आयोगही आता असावा अशा मागण्या आता अलीकडे फार वाढल्यात. तसा ट्रेंडही आल्या आणि अलीकडच्या काळामध्ये बातम्या अशा कारणावरती येत आहेत की बायकोच्या अत्याचारामुळं खोट्या तक्रारीमुळं पुरुषांनी आत्महत्या केल्यात. तर खरंच असा ट्रेंड आहे का? खरंच अशा तक्रारी येत आहेत का? अशा केसेस का वाढत आहेत? आणि जे म्हटलं जातं अशी जी चर्चा आहे की बायकाही पुरुषांवरती अत्याचार करू शकतात. आत्तापर्यंत आपण महिलांच्या केसेस ऐकत आलो पण आता पुरुषांच्या केसेस समोर येत आहेत. तर हा ट्रेंड नक्की आलाय का? आणि या लीगल प्रोसेसमध्ये नक्की कोण भरडलं जात आहे, महिला की पुरुष? यामागचं सत्य काय हे आपण आपल्याला सांगू शकतात वकीलच. आणि त्यासाठी लगावबत्तीच्या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत ॲडव्होकेट विजयालक्ष्मी खोपडे. मॅम, तुमचं आमच्या चॅनलवरती खूप स्वागत आहे. तर आपण आता फुल ऑन कायद्यावरती गप्पा मारणार आहोत आणि पहिलाच प्रश्न असा आहे माझा की जे म्हटलं जातं सर्रास की कायदा हा बायकांच्या बाजूने, खरंच असं आहे? म्हणजे तसं तुम्हाला लक्षात येतं जेव्हा तुम्ही कोर्टात केसेस लढवता? आपण जरी म्हटलं की कायदा हा बायकांच्या बाजूने असला तरी ह्याचं थोडंसं पार्श्वभूमी बघायला लागेल. लॉज ॲज सच हे 2 प्रकारामध्ये विभागले गेलेले असतात. एक जनरल लॉज आणि एक स्पेशल लॉज. आता क्रिमिनलच्या बाबतीत जनरल लॉज म्हटलं तर IPC झालं, CRPC झालं आणि एव्हिडन्स ऍक्ट झालं. IPC आणि CRPC मध्ये फरक हा आहे की IPC मध्ये क्राईम काय आहे आणि त्याला पनिशमेंट काय आहे हे डिफाईन केलं गेलेलं आहे. आणि CRPC म्हणजे ती क्राईम आणि क्राईमची पनिशमेंट ह्याचं प्रोसिजर काय आहे, हा जो मधला जो भाग आहे फ्रॉम कमिटिंग द क्राईम टू इट्स पनिशमेंट, ह्या सगळ्या मधला जो प्रोसिजर आहे तो CRPC मध्ये नमूद केलेला आहे. सो दीज आर जनरल लॉज. मग नंतर असं लक्षात आलं वन्स दीज ऍक्ट्स केम इन टू बिंग, जसा समाज आपला पुढे चालत गेला, जसं समाजामध्ये बदल होत गेले, तसं असं लक्षात आलं की समाजाचे वेगवेगळे घटक आहेत. त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांच्या बॅकग्राऊंडमुळे असू, त्यांच्या इतिहासामुळे असू किंवा एकंदर समाज व्यवस्थेमुळे असो, हे जे सगळे घटक आहेत त्यांचं हितसंबंध किंवा त्यांचे राईट्स, त्यांचे ड्युटीज, लिबर्टीज हे ह्या जनरल प्रोव्हिजनमध्ये सामावू शकत नाहीत किंवा ते अपुरे पडतात. म्हणून स्पेशल कायदे आले. जसं फॉर एक्झाम्पल पॉस्को आलं. जरी IPC मध्ये सेक्शुअल ऑफेन्सेस डिफाईन्ड असले तरी लहान मुलांच्या बाबतीत जे काही ऑफेन्सेस होतात ते नीट पद्धतीनं होत नव्हतं म्हणून पॉस्को आलं. सिमिलरली अट्रॉसिटीचे कायदे आले. जनरल लॉज मध्ये IPC मध्ये ते नीट पद्धतीनं त्याचे जे काही इंट्रिकसीज होते, त्याचे जे काही बारकावे होते, नुआन्सेस होते ते होऊ शकत नव्हते म्हणून ते कायदे आले. सिमिलरली बायकांसंबंधीचे कायदे होते ते बायकांचे हितसंबंध जनरल लॉजमुळे मध्ये नीट पद्धतीनं म्हणण्यापेक्षा जे काही त्याचे नुआन्सेस होते, जे काही त्यांचे इतिहास होता बायकांचा, जो काही आपली समाज व्यवस्था होती, ते व्यवस्थितपणे बसवण्यासाठी हे स्पेशल कायदे अस्तित्वात आले. कारण आपण जरी म्हटलं की आत्ताच्या बायका पुढारलेल्या आहेत, सुधारलेल्या आहेत, तरी हे खूपच नवीन ट्रेंड आहे हा.
आपल्याकडे 200-300 वर्षापूर्वी सतीची प्रथा होती. 1985 पर्यंत चाइल्ड मॅरेजेस होते. डावरी डेथ्स आत्तापर्यंत होते आपल्याकडे, म्हणजे अजूनही आहेत. आता एवढं ओपनली बोललं जात नाही, पण डावरी डेथ्स अजूनही आहे. म्हणजे इनफॅक्ट 1980s मध्ये, मी लहान असताना 1980s का अर्ली 1990s मध्ये एक दूरदर्शनवरती एक ऍड यायची. त्याच्यामध्ये एक भावली असायची आणि त्या भावलीला आग लागलेली असायची आणि ते मागचा नरेटर यूज टू बी लाईक, अगर आपकी गुड़िया इस आग में जली तो आप उसे कैसे बचाओगे, उसे पानी में न डाले, उसे कंबल से लपेटे. म्हणजे 30 वर्षांपूर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती. म्हणजे लोकांना अवेअर केलं जायचं कसं वाचवायचंय. कंबल डाल के बचाओ, ये नाही की उसको इतना सक्षम बनाव की ती वेळच आली नाही पाहिजे पोरीवरती आपल्या, किंवा आपण स्वतः अशी समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था निर्माण करू शकू की ज्याच्यामध्ये येणाऱ्या मुलीला हा कधी प्रश्न पडूच नाही. सो म्हणजे सर्व्हायव्हल होतं या विवाह पद्धतीमध्ये किंवा या सामाजिक पद्धतीमध्ये. इकडनंच इथूनच बायकांची सुरुवात होते. आपल्याकडे PCPNDT कायदा का आला? कारण स्त्री भ्रूण हत्या होत होती. लोक आधी जेंडर, म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग जेंडर कुठलंय ते तपासायला करायचे, ना की त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स असतील आधीच इनहेरेंट, तर ते आपल्याला नीट करता येतील का मेडिसिनच्या दृष्टीनं, किंवा त्याच्यामध्ये काय स्टेप्स घेतले जाऊ शकतात का. तर नाही, आपल्याकडे हे बघायला मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला की ही लिंग ह्याचं मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे, आणि ते रोखण्यासाठी PCPNDT कायदा आला. सो ही जी बायकांची परिस्थिती, आणि कायदा अजून अस्तित्वात आहे म्हणजे ही परिस्थितीही अजून अस्तित्वात आहे. आणि सो बहुतांश महिलांचा, म्हणजे बहुतांश लहान बाळांचा सुद्धा जन्माला येण्यापासूनचा स्ट्रगल सुरू आहे. जन्माला घालण्यापासूनच तुम्हाला कायद्याचं संरक्षण लागतंय. द फॅक्ट दॅट PCPNDT कायदा अस्तित्वात आहे की उद्या ती लिंग तपासणी होऊ नये, फिमेल च आहे म्हणून त्याची भ्रूण हत्या होऊ नये, त्याच्या प्रोटेक्शनसाठी, म्हणजे एका फिटसच्या प्रोटेक्शन पासून आपल्याकडे जर जन्माला यायचीच मारामार आहे, त्या मारामारीसाठी जर तुम्हाला कायद्याचं संरक्षण लागत असेल, तर या परिस्थितीमध्ये मला नाही वाटत आपण म्हणू शकतो की कायदा हा स्त्रियांच्या बाजूने आहे. ह्याचा अर्थ असा होतो की परिस्थिती एवढी बिकट आहे की स्त्रियांना बेसिक प्रोटेक्शन देण्यासाठी, त्यांना बेसिक जगण्यासाठी आपल्याला कायद्याच्या संरक्षणाची गरज आहे. पण आता अलीकडे अशा काही केसेस समोर येत आहेत, त्याच्यामुळे असंही म्हटलं जातं की खोट्या तक्रारी देखील वाढलेल्या आहेत. म्हणजे पुरुषांना किंवा सासरच्यांना अडकवण्यासाठी तुरुंगात खोट्या तक्रारींचं प्रमाण वाढलेलं आहे. आता इंटरेस्टिंगली माहिती आहे का, आपले कायदे हे एवढे सुंदर आहेत IPC मध्ये. सो देर इज अ डिफरन्स. एक खोटी केस करणं आणि केस हारणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही केस बऱ्याचशा कारणांमुळे हारू शकता. समोर कुठल्या प्रकारचा पुरावा येतोय त्याच्यावरती, तुम्ही कशा पद्धतीने तुमचं म्हणणं मांडताय त्याच्यावरती, आणि ह्याच्यासाठी वकिलांचं कॅलिबर किंवा या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही केस हारण्यामध्ये कारणीभूत ठरू शकता. कारण जसं ते म्हणतात की 99% ते करू शकतो, 1% जे आपण म्हणतो इट इज ऑन लक, ते त्या प्रकारचं होतं की तुम्ही केस हारू शकता. दिस इज कम्प्लिटली डिफरंट की खोटी केस करणं. खोटी केस करणं इज कम्प्लीट डिफरंट, आणि त्याचं प्रोटेक्शन IPCने दिलेलं आहे. सेक्शन 211 ऑफ IPC आणि सेक्शन 118 ऑफ IPC, की ज्याच्यामध्ये जर खोटी तक्रार केली, जर कोर्टाचं असं लक्षात आलं की ही खोटी तक्रार आहे, किंवा तुम्ही पोलीस अधिकाऱ्यासमोर किंवा एका पब्लिक सर्वंट समोर जर तुम्ही असं कुठलं विधान केलं की जे खोटं आहे ऑन ओथ, किंवा जस्ट विधान केलं की जेणेकरून समोरच्याला इम्प्रिझनमेंट झालं आहे किंवा समोरच्याला काही त्रास झालेला आहे, तरी हे सेक्शन 211 आणि सेक्शन 118 ऑफ IPC इट टेक्स केअर ऑफ इट. ओके. आणि खोटी तक्रार आली हे कशावरनं डिफाईन केलं जातं? म्हणजे बरेच आपण हे डिनाय नाही करू शकत, परिस्थिती समोर असते, वास्तव आपण पाहतो की बऱ्याचदा विवाहित महिला धमक्या देतात की तुझ्या कुटुंबाला अडकवते, तुला जेलमध्ये घालते. अशा वेळेस मग कायद्याला थोडीच कळणार आहे, कायदा पुरावा बघणार. ऑन अ लाइटर टोन जेव्हा नवरा बायको भांडतात, ऑन अन ॲव्हरेज एनी ॲव्हरेज हाऊस होल्ड मध्ये जेव्हा नवरा बायको भांडतात, ते एकमेकांचं पूर्ण खानदान काढतात भांडणामध्ये. सो ह्याच्यामध्ये धमकी दिली की मी तुझ्या खानदानाला जेलमध्ये टाकेल, ते खूप डिफिकल्ट आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. त्याला लागणारा वेळ, पैसा, मेंटल स्ट्रेस, ते जर एका बाजूला आपण त्याची जर तुलना केली आपण, लागणारा वेळ
पैसा तर खूपच दुय्यम ठरतो या गोष्टीमध्ये, आणि मेंटल स्ट्रेस जो असतो, या ज्या 3-4 गोष्टी ज्या फॅक्टर इन करतात, परत घरच्यांचा सपोर्ट, समाजाचा सपोर्ट, स्टिग्मा, ते आणि ही ऍक्च्युअल धमकी एक्झिक्यूट करणं, ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. आणि बऱ्याचदा तक्रारी झाल्यानंतर लोक बॅकआउट पण करत असतील मधनच. बऱ्यापैकी ते बॅकआउट होतात, आणि त्याला कारण 2-3 असतात. म्हणजे कारण तर त्याच्यामध्ये बरीचशी असतात. एक म्हणजे जे तुमचं मेन इंटेन्शन होतं, तुम्ही केस फाईल करायचं, मे बी ते सॅटिस्फाय झालेलं असेल तुमचं इंटेन्शन. म्हणजे दोन्ही बाजूने होऊ शकतं की नाही, मला बरोबरच नव्हतं राहायचं, काय ना काहीतरी कारण करून भांडण काढून ते झालेलं आहे, किंवा मग ठीक आहे, तर काय नाही तर मला काहीतरी मॉनिटरी गेन्स तरी व्हायला पाहिजे त्याच्यामधून. आणि जर खोट्या तक्रारी आल्या, असं समजून चालू की एक केस आहे त्याच्यामध्ये खोटी तक्रार पुरुषाच्या विरोधात किंवा महिलेच्या विरोधात दाखल झाली आहे घरगुती प्रकरणांमध्ये, तर सेफ गार्ड्स असतात याच्यामध्ये. सेफ गार्ड्स हेच आहेत. आयपीसी खाली यू कॅन प्रोसीड अगेन्स्ट आयपीसी. त्याच्यावरती मॅक्झिमम पनिशमेंट इज 3 years. आणि जर ह्याच्यामधून असा निष्पन्न झालं पुढे कोर्टामध्ये की हे अशा पद्धतीने त्याच्यावरती ॲलिगेशन्स केले गेले आहेत विच आर ऑफ हिनियस नेचर, तर ती शिक्षा 7 वर्षांपर्यंत पुढे जाऊ शकते. सो आय थिंक दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेफ गार्ड. ओके. या सगळ्या खोट्या तक्रार, एवढं त्याचं प्रॉब्लेम एवढा की त्याची अंमलबजावणी नीट होत नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस खूप कमी आहे. सो जस्ट बाय सेइंग की आज महिलेनी केस दाखल केली किंवा आज पुरुषांनी केस दाखल केली आणि उद्या ती मागे घेतली म्हणजे केस खोटी होते का, तर नाही. केस खोटी ठरायला हे जे 211 आणि 118 चे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ओके. असंही आता पुरुष वर्गाचा मुख्य आक्षेपच 498च्या या कलमावरती आहे, अवरती, की बायकोने तक्रार केली, कौटुंबिक छळ झाला, डोमेस्टिक व्हायलन्स झाला माझ्यासोबत, की डायरेक्ट आधी आतमध्ये टाकायचे, अख्ख्या कुटुंबाला टाकायचे, सासरच्यांना. आता त्यामध्ये बरेच बदल झालेत, पण यातही काही सेफगार्ड्स म्हणावे लागतील का? कारण की आधी काही तरतुदी ही सुनेच्या बाजूने होत्या, म्हणजे सुनेने तक्रार केली की कायदा किंवा कोर्ट सुनेची बाजू बघायचा. मग त्याच्यामध्ये इतरही महिला सामील असतात, म्हणजे सासू असेल, नणंद असेल किंवा जाऊ असेल, तर त्यांनाही ते अटकेत टाकायचे. तर आता याच्यामध्ये बरेच बदल झाले, तर काय वाटतं की हे कुठंतरी गुंतागुंत आहे? आता हा जो पहिला तुम्ही म्हटला ना, त्याच्यामध्ये येतो एक लिगल कॉन्सेप्ट ऑफ बर्डन ऑफ प्रूफ. तर अशा केसेसमध्ये एस्पेशली जे वीकर सेक्शन ऑफ सोसायटी इन्व्हॉल्ड असतात, त्याच्यामध्ये बर्डन ऑफ प्रूफ हा नेहमी समोरच्या पार्टीवरती असतो. ओके. सो जर एखादी महिला म्हटली की माझ्यावर अत्याचार झालेला आहे, तर इट इज द बर्डन ऑफ प्रूफ समोरच्या पार्टीवरती असतो हे सिद्ध करायचा की तो मी नाही केलेला अत्याचार. ओके. तो एक फर्स्ट पार्ट झाला. आणि सेकंड पार्ट हा 498 जे तुम्ही सेफगार्ड्स बद्दल म्हटलं. आताची जर आपण प्रॅक्टिकॅलिटी बघितली 498 ची, 498 दाखल करणं खूप डिफिकल्ट झालेलं आहे. कारण सगळ्यात पहिले तर तुम्हाला जाऊन ते महिला दक्षता केंद्र असतं पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये, त्या खिडकीमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा लेखी अर्ज द्यायला लागतो. त्याच्यावर तुम्हाला रिसिप्टचा शिक्का देतात, त्याच्यावर तुमचे सगळे डिटेल्स लिहिलेले असतात. जेव्हा केव्हा तुमचा टर्न येतो तेव्हा ते तुम्हाला फोन करतात, समोरच्या पार्टीला ते समन्स पाठवतात आणि पोलीसच मध्यस्थी करून हे प्रश्न मिटवायचा ऍट व्हेरी फर्स्ट स्टेज प्रयत्न करतात. परत ह्याच्यामध्ये पण टेक्निकॅलिटी किंवा ऍक्च्युअली प्रॅक्टिकल डिफिकल्टी काय होते की समोरची पार्टी तर त्या दिवशी हजर तर असली पाहिजे. नाही आली तर मे बी 1-2 चान्स देतात, त्याच्यात परत 2-3 महिने निघून जातात. आणि सगळ्याच स्त्रियांना अशा प्रकारचं एक इकोसिस्टम जे आपण म्हणू, एक सपोर्ट करणारी इकोसिस्टम तशीच मिळते अशातला एक प्रकार नाही, किंवा ती आता असेल तर नंतर 2-3 महिन्यांनी असेल का नाही हाही मुद्दा उपस्थित होतो. सो ही एक त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल डिफिकल्टी झाली. मग ते जर आपण म्हटलं की आले, चल 2-3 तारखांनंतर आले ते पोलिसांसमोर, तर पोलिसांचं पहिलं हे असं असतं की तुम्ही बघा निपटून टाका तुमच्यामध्ये, तुमची काय तक्रार आहे, ह्यांची काय तक्रार आहे, आणि त्यांचं युजली असतं की चला रिकन्साईल करून टाका तुम्ही. आणि स्पेशली जर मुलं इन्व्हॉल्ड असतील तर त्याच्यामध्ये सर्रास त्यांचं असतं की मुलांकडे बघून तुम्ही रिकन्साईल करून टाका, तुमचं साईडला ठेवा, तुमचं बाजूला ठेवा आणि मुलांकडे बघून तुम्ही रिकन्साईल करा. तरी ह्याच्यातनं जर असं आलं की दोन्ही पार्टीज तयारच नाही आहेत, किंवा जरी पोलिसांना असं वाटलं की नाही या केसमध्ये खरंच भयानक पद्धतीचा अत्याचार झालेला आहे, तर त्या केसमध्ये मग ते वरती तसा रिपोर्ट पाठवतात कन्सर्न पोलीस स्टेशनला, जिथं ती महिला राहते त्या ज्युरिस्डिक्शनच्या पोलीस स्टेशनला ते त्यांचा रिपोर्ट पाठवतात. त्याच्यानंतर 498 दाखल होते. आणि 498 दाखल, सो या सगळ्या प्रोसेसमध्ये कमीत कमी 4-5 महिने निघून जातात.
सो ही जी पहिली टेस्ट असते एन्ड्युरन्सची ती ह्या पहिल्याच स्टेजमध्ये अर्ध्याच्या वर निघून गेलेली असते. त्याच्यामुळे आपल्याला असं बऱ्याचदा दिसून येतं की महिला बॅकआउट करतायत केसेसमधनं आणि त्याचं कॉन्स्ट्रिब्यूट असं केलं जातं की खोटी केसच होती ती. ते खूप सोपं आहे तसं कॉन्स्ट्रिब्यूट करणं की मे बी खोटी केस होती. पोलीस स्टेशनमध्ये पण जेव्हा केस होते तेव्हा आताच्या अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहारच्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये डायरेक्ट आता अटक करता येत नाही कॉग्निझेबल ऑफेन्सेसमध्ये पण. CRPC सेक्शन 41A नुसार पहिले एक नोटीस द्यावी लागते आणि मग विदाउट जर ती नोटीस न देता जर अटक केली तर डायरेक्टली त्यांच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊ शकते आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा भंग केलाय ह्याच्यावरून पण इन्क्वायरी होऊ शकते. सो डायरेक्ट अरेस्ट तर करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्समध्ये तसंही डायरेक्टली अरेस्ट करत नाही. पोलिसांचं हेच असतं की समोरच्या समोर पार्टीला बसून तुमचं जे काय आहे मग त्याच्यात तुमचं फायनान्शियल कन्सिडरेशन्स असो किंवा इमोशनल कन्सिडरेशन्स असो, तुम्हाला जो काय एकमेकांवरती इगोचा राग काढायचा तो काढा आणि मिटवून टाका. त्या स्टेजपर्यंत पोलिसांचं असं असतं की मिटवून टाकलं तर बरं आहे. सो हे जे म्हटलं की तुम्हाला अटक करायला पण CRPC नुसार पहिले नोटीस सर्व्ह करायला लागतं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले लोक काय करतात, अँटिसिपेटरी बेल फाईल करतात कोर्टामध्ये. आणि कोर्टात पण असं होतं की इन केस जस्ट ॲलिगेशन्स असतील, असं काय सबस्टॅन्शियल कोर्टासमोर जर आलं नाही समोर तर 498A मध्ये बेल मिळणं खरंच खूप सोपं आहे. पण जर कोर्टाला असं लक्षात आलं की नाही आहे, या स्टेजला दिसून येतंय की एक्स्ट्रीम लेवलचा मानसिक छळ झालेला आहे किंवा एक्स्ट्रीम लेवलचा शारीरिक लैंगिक छळ झालेला आहे, तर त्या केसमध्ये कोर्ट तुमचं बिल ऍप्लिकेशन रिजेक्ट पण करू शकतं. पण ऑन अन ॲव्हरेज जर आपण डिफिकल्टी वाईज म्हटलं तर 498A मध्ये बेल मिळणं तसं खूप सोपं आहे. पण याला पॅरलल एक कायदा किंवा तरतूद असावी असं पुरुषांचं म्हणणं आहे. ह्याला काय पॅरलल तरतूद करणं शक्यच नाहीये तसं ते. आणि जसं मी म्हटलं स्पेशल लॉज हे वीकर सेक्शन साठी आहेत की हे एक जी आपली पेट्रियार्कल सोसायटी आहे त्याच्यामध्ये हे जे सगळ्यात वीकर सगळ्यात तळागाळाला जर घटक आहे, हा जो एलिमेंट आहे त्याला डॉमिनंट फोर्स पासून प्रोटेक्ट करण्यासाठी हे कायदे केलेले आहेत. आता मायनॉरिटीला मेजॉरिटी पासून प्रोटेक्ट करायला कुठला कायदा करणार तुम्ही? 112 वर कॉल केल्याबरोबर पोलीस हजर होतात, पोलिसांची गाडी येते तक्रार केल्यानंतर. तसं आमच्यासाठी कोण आहे असं म्हणणं आहे आमचं की कायदा हा फेवरेबल आहे किंवा कायदा हा बायकांच्या बाजूने म्हणणं आहे. हा राग जो काही एका वर्गाचा आहे त्याचं असं म्हणणं आहे की आता काळानुरूप यात बदल झाले पाहिजेत, की आता पुढारलेले आहेत स्त्रिया, समाज, पुरुष, तर आता याच्यामध्ये काळानुरूप बदल झाले पाहिजे. ते प्रॅक्टिकली शक्य आहे का? ते नाहीये, कारण हा जो एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना हा खूपच एलिटिस्ट, अर्बन आणि अपर मिडल क्लास व्ह्यू आहे हा. बेंगलोरची केस झाली होती तेच म्हटलं, अर्बन झाली, ट्रेंड आलाय, अर्बन झाली, एलिटिस्ट झाली आणि अपर मिडल क्लास केस झाली. ती म्हणजे असे काही अपवाद, दिस इज व्हेरी खूपच लिमिटेड अपवाद असे असतील. आणि ती केस पण एवढी इंटरेस्टिंग, म्हणजे आता त्याचे फॅक्ट्स जे मलाही जे माहिती आहे, जे मीडियाने समोर आणले फॅक्ट्स, सो त्या फॅक्ट्स वरून एवढंच दिसून येतं की एखादी व्यक्ती सुसाईड करायच्या आधी 1 तास अख्खा व्हिडिओ बनवते आणि त्या व्हिडिओमध्ये रितसर सगळ्यांना इम्प्लिकेट करते. सो हे आयदर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर तुम्हाला त्याची पहिले मानसिक परिस्थिती तपासायला लागेल आणि जर ती तपासल्या गेली तर मग त्याचे इंटेन्शन सेकंड तपासायला लागतील की ह्यानी कुठल्या इंटेन्शननी या सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत, कारण ते लगेचच डायिंग डेक्लरेशन म्हणून ट्रीट नाही करणार कोर्ट. सो हा जो ट्रेंड आहे खूपच कमी, म्हणजे 1.2 बिलियन पॉप्युलेशन जो आहे आपला, त्याच्यामध्ये अजूनही बहुतांश लोक हे Tier 1, Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये राहतात, गावांमध्ये राहतात, आदिवासी पाड्यांमध्ये राहतात. सो एका केसमध्ये तर आमच्या, सो ती केस झाली जमिनीच्या वादावरून. एक्झॅक्टली जरी हे मॅट्रिमोनियल डिस्प्यूट नसलं तरी ऍक्सेसिबिलिटीचा मुद्दा सांगते मी तुम्हाला. ती केस झाली एका आदिवासी एरियामध्ये, पुण्यापासून हार्डली 2-3 तासाच्या अंतरावर आहे, आणि केस झाली ती जमिनीच्या वादावरून. त्याच्यावर समोरची पार्टी आली, सगळ्यांना बेदम धुतलं, त्याच्यामध्ये फक्त एक म्हातारा वडील होता, तो या मारामारीत मेला गेला. त्याची मुलगी बाळणपणाला आली होती, तिचं 3 महिन्याचं बाळ होतं, त्या मुलीला पण बेदम मारलं. त्या शॉकमुळे ते बाळ मेलं त्यांना. आणि हे सगळं घडलं संध्याकाळी. आदिवासी पट्टा, लाईट नाही, काय नाही, काय नाही, घरात जेवढी लाईट असेल ती आजूबाजूला किलोमीटर कोणी नाही, फोनला रेंज येत नाही. त्या महिलेला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जायला लागलं आणि तिथून तिला पोलीस स्टेशनला पोहोचायलाच 3 तास लागले बसनी.
सो हा एक ऍक्सेसिबिलिटीचा मुद्दा येतो ह्याच्यामध्ये. अर्बन सेंटर्समध्ये मे बी ते थोडेफार ऍक्सेसिबल असतील, इझिली ऍक्सेसिबल असेल, पण ते जर तुम्ही आता त्याचं पण जर प्रॅक्टिकॅलिटी बघितली, जर खरंच एक IT कपल असेल आणि त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचे वाद झाले तर आता ती मुलीला जॉबच सोडावं लागेल हे पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेरी करण्यामध्ये. आणि या लिगल प्रोसेसमध्ये मुलगी म्हणजे महिला असू देत का तो पुरुष असू दे, हे भरडले जातात. येस. मग यासाठी बऱ्याचदा सेटलमेंट बाहेरच्या बाहेरच होत असतील, अशा बरेच केसेस कोर्टाच्या बाहेरच सेटल होत असतील. कोर्टाच्या बाहेर जरी सेटल झाल्या तरी त्यांना शिक्केमोर्तब करायला कोर्टातच फायनली यावं लागतं. सो एक केस होती, ती माझ्या संबंधित नव्हती. आय जस्ट हॅपन टू बी इन द कोर्ट ऑन दॅट डे. त्याच्यानंतर माझा टर्न होता, सो म्हणून मी ती केस ऐकत बसले होते. इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. ते नवरा बायको होते, ते भांडत होते आणि ते भांडत ह्याच्यासाठी होते की तो म्हणतो की ही मंगळसूत्रच घालत नाही, ती टिकलीच लावत नाही. ती म्हणते ह्यानी मला खोटं मंगळसूत्र आणून दिलं. ते जज फायनली म्हटले अहो खरं आणून द्या बाई साहेब त्यांना, जर फक्त मंगळसूत्र घालण्यावरून भांडण होत असतील तर. म्हणजे हे भांडण कोर्टापर्यंत गेलं होतं. एका केसमध्ये तर त्या मुलीला सगळं स्त्रीधन मिळालेलं, की जे खूप कमी बघायला मिळतं. मग त्यांनी शेवटी टेम्पोज कॅन्टोन्मेंट कोर्टाच्या बाहेर आणून मांडलेला आणि त्या मुलींनी जाऊन सगळं तपासलं, सामान एकूण एक गोष्ट तपासल्या आणि जजला येऊन म्हणतेय की माझा लग्नाचा लेहंगा नाहीये त्याच्यामध्ये, मला तोच पाहिजे. जजनी पण डोक्यावर हात मारून घेतला की अगं बाई, एकतर एवढं स्त्रीधन A to Z तुला मिळालेलं आहे की हे मिळणं खूप कठीण आहे आणि आता लग्नच संपलं, तू लेहंगा घेऊन काय करणार आहेस? लग्नच तुटतंय. लग्न असतं, तुला लग्नाच्या लेहंगामध्ये काय एवढा जीव अडकलाय तुझा? स्त्रीधनावरण म्हणजे जेव्हा डिवोर्स होतो फायनली, आता दोघं वेगळे झाले, तेव्हा स्त्रीधन वापस मिळतं. हो, मिळतं. पण ते कसं असतं, स्त्रीधन परत मिळायला पण तुम्हाला एकतर ते डिक्लेअर करायला लागतं आणि ते स्त्रीधन नवऱ्याकडे आहे का हे पण कोर्टात तुम्हाला प्रूफ करायला लागतं. जस्ट मी म्हटलं की एखाद्या व्यक्तीने म्हटलं नाही माझे 20 तोळे सोनं आहे तिकडे नवऱ्याकडे, म्हणून ते होत नाही. तुम्हाला रिसीट सादर करायला लागतात. फक्त रिसीट सादर करून होत नाही. ते रिसीट्स, तो ऑथर ऑफ रिसीट तुम्हाला कोर्टामध्ये तपासायला लागतो. म्हणजे ते दुकानाचे मालक, मॅनेजर किंवा जो व्यक्ती असेल तर मग ते रिसीट प्रूव्ह होतं. उद्या कुणी पण कुठले रिसीट आणून देईल. बरोबर. सो ते स्त्रीधन मिळणं पण खूप डिफिकल्ट होतं. हे जे आपण ऐकतो की एवढे पैसे मिळाले, तेवढे स्त्रीधन मिळाले, पण हे याची बिलं असतात. म्हणजे दागिने दिले त्याची बिलं असतील, फर्निचर दिलं त्याची बिलं असतील, पण मग जर हुंडा दिला त्याची बिलं थोडीच असणार आहे. हुंडा ओपनली देता येत नाही कारण वी हॅव डावरी प्रोहिबिशन ऍक्ट. देणारा पण आणि घेणारा पण दोघंही अडकू शकतात. सो आजकाल ते गिफ्ट म्हणून देतात. म्हणजे गिफ्ट असं मेन्शन होतं, बोलणं म्हणजे लग्नाच्या ह्याच्यात, बोलण्याच्या ह्याच्यात ते गिफ्ट म्हणून मेन्शन केलं नाही. पण हे कायद्याच्या भाषेमध्ये काय म्हणून काउंट होतं की समजा एका मुलीचा डिवोर्स होतोय, फायनली झालेत दोघे वेगळे, पण तिचा हुंडा अडकलाय 10-20 लाख दिलेला मुलाकडे आणि तिला तो वापस घ्यायचा आणि डिवोर्स तर झालाय, वेगळे झाले, मग तो हुंडा परत मिळतो का? तो खूप डिफिकल्ट आहे. तिला एकदा प्रूव्ह करायला लागेल की ऍज अ गिफ्ट ते 10-20 लाख रुपये दिले गेलेले होते. ऍज अ गिफ्ट? येस. कारण हुंडा तिला म्हणता येणार नाही कारण बोथ द पार्टीज गेट इम्प्लिकेटेड. अच्छा, हे सगळे म्हणजे तिथे ती गुंतागुंत आहे की अशा केसेसमध्ये ते स्त्रीधन पुन्हा मिळवायचं असेल तर ते तसं मेन्शन करावं लागतं. अजून एका केसमध्ये काय झालं होतं, त्या मुलीनी तिचे चांगले 10-15 तोळे होतं जे लग्नात तिला मिळाले होते. नंतर त्यांचा काही, आणि ते टिपिकल की दागिने काढून ठेव, आईकडे दे किंवा सेफ राहील लॉकर मध्ये, आपल्या फॅमिलीच बँकेचं लॉकर. अजूनही पाहायला मिळतं. शहरातलीच घटना आहे की आपल्या फॅमिलीचं बँकेत लॉकर आहे, तिथं ठेवून दे. सो काही कारणामुळे त्यांचा डिवोर्स झाला, तिला घरातनं हाकलल्या गेली ती. आणि नंतर जेव्हा ते फॅमिली मीटिंग बसली, कारण कुणी पण डिरेक्टली जात नाही कोर्टामध्ये, आधी 10 वेळा फॅमिली मीटिंग होते. म्हणजे भारतीय समाजामध्ये बैठका बसतात. येस, तेव्हा सगळ्यांचं लग्नात तुम्ही पाणी दिलं नाही पासून ते सगळं, किंवा मला पाणी प्यायला 4 पावलं चालायला लागलं, ते सगळं निघतं त्याच्यामध्ये. सो आणि नंतर त्या मीटिंग मध्ये असं लक्षात आलं की मुलाकडच्यांनी तिला जे सोनं दिलं होतं त्याच्यावरती लोन काढले. अच्छा, गोल्ड लोन काढून ठेवलं. सो ते तिला मिळणं इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पहिल्यांदा ते लोन चुकतं करायला लागणार, त्याच्यानंतर मग तिला ते दागिने मिळणार. त्याला किती काळ जावा लागणार. मग अशी तुम्ही मेन्शन केलं की कोर्टामध्ये अशी काही कारणं येतात घटस्फोटाची, भांडणांची, की मंगळसूत्र घालत नाही म्हणजे भांडणं होतात. तर
बऱ्याचदा असं तुमच्या बाबतही घडलं असेल, काही केसेस आल्या असतील की काही कारणच पटण्याजोगी नसतात, म्हणजे बऱ्याचदा हे म्हणू शकत नाही न पटण्याजोगं, पण एकमेकांचे विचार पटत नाहीत म्हणूनही काही घटस्फोट घेऊ शकतात. ते विचार न पटणं हे म्युच्युअल कन्सेंटमध्ये होऊ शकतं. ओके. हिंदू मॅरेज कसं आहे, हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणजे आम्हाला पण लॉला असताना एक क्लिअरली रिमेंबर, जे आमचं पहिला लेक्चर होता ऑन फॅमिली लॉ, आमचे प्रोफेसर आम्हाला म्हटल्या होत्या दॅट द पर्पज ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट इज टू सेफगार्ड मॅरेज. हे त्यांचं पहिलं वाक्य होतं. नाही त्यांचं दुसरं वाक्य, तुम्ही सगळे यंग आहात, उद्या डिवोर्स करत सुटाल सगळ्यांची. हा पहिला लेक्चर होता त्यांचं पहिलं वाक्य होतं. आय क्लिअरली रिमेंबर. आता ते HOD झाले आहेत पुणे युनिव्हर्सिटीच्या. सो ते एवढं ठसला गेलं की विच इज राईट ऑल्सो, की पर्पज ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट की ते इट इज अ सॅक्रमेंट. हे पण पहिलं शिकवलं जातं. हिंदू मॅरेज ऍक्ट इज अ सॅक्रमेंट, की ते कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, काही नाहीये, ते डिवाइन आहे. सो त्याच्यामुळे ते ब्रेक करणं इज व्हेरी डिफिकल्ट. पण तरीही परिस्थिती पाहता, म्हणजे एक काळ 1950चा आधीचा काळ असा होता की ह्याच्यामधनं मग सुटका कशी, या व्यवस्थेमधनं सुटका कशी. मग जेव्हा तो हिंदू मॅरेज ऍक्ट अस्तित्वात आला 50s मध्ये, त्याच्यानंतर मग हे प्रोव्हिजन्स अस्तित्वात आले. मग त्याच्यामध्ये सेक्शन 13 आला, ज्याच्यामध्ये क्रुएल्टीचे ग्राउंड्स वगैरे मेन्शन केले गेलेले आहेत, किंवा जे काही 5-6 कारणं आहेत डिवोर्ससाठीचे ते सगळे मेन्शन केले गेलेले आहेत. सो हे जे आपण म्हणतो की विचार पटत नाही, इट इज अ व्हेरी मॉडर्न कॉन्सेप्ट. म्हणजे तसं हिंदू मॅरेज ऍक्ट पण मॉडर्नच झाला, कारण स्वातंत्र्य काळानंतर आलेला ऍक्ट आहे तो. त्याच्यापेक्षा मॉडर्न झालं की आमचे एकमेकांचे विचार पटतच नाही आहेत. पण हे ग्राउंड व्हॅलिड ठरतं जेव्हा तुम्ही म्युच्युअल कन्सेंट खाली जात आहात ते. पण कुठलीही केस जी क्रुएल्टी खाली गेलेली असते ती कुठल्याही क्षणी म्युच्युअल कन्सेंट मध्ये कन्वर्ट करता येते. म्हणजे जरी आज फॉर एक्झाम्पल आज कोर्टामध्ये निकाल असेल आणि जरी ते म्हटले की नाही आम्हाला म्युच्युअली डिवोर्स घ्यायचा आहे, तरी कोर्ट अग्री करतं. किंवा जरी आज डिवोर्स देणार आहे कोर्टाने सांगितलं ठीक आहे मी पुढच्या तारखेला या दिवशी ऑर्डर पास करते, त्या दिवशी दोन्ही पार्टीज हजर राहतात, आणि त्या दिवशी जजची साईन व्हायच्या आधी सुद्धा जरी पार्टीज म्हटले आम्हाला डिवोर्स नको, आम्हाला एकत्र राहायचंय, तरी कोर्ट अग्री करतो. म्हणजे ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं की ऐन वेळेस हॅपी एंडिंग असते आणि कपल डिवोर्स घेण्यापासून नंतर एकदम बॅकआउट होतं, नाही आम्हाला नाही, असं होऊ शकतं आणि ते लिगली व्हॅलिड पण आहे. म्हणजे कोर्ट म्हणेल ओके ठीक आहे फाईन. कोर्टाला तर चांगलंच आहे ना, इट विल बी व्हेरी वेल सेलिब्रेटेड. फॅमिली कोर्टमध्ये तर सेलिब्रेट केलं जाईल की चला आमच्या समोर हे काहीतरी चांगलं घडलं. आम्ही ते पिक्चर मध्ये किंवा सिरियल्स मध्ये ते एक पाहतो की डिवोर्स होणार आहे आता ते कपलचा, आणि मग कोर्ट सांगते की 6 महिने आता तुम्ही वेगळं राहायला पाहिजे, असं काय असतं त्याच्यामध्ये? नाही, ते कसं आहे, तुम्हाला जरी क्रुएल्टी खाली दाखल करायचं असेल तरी तुमच्या लग्नाला 1 वर्ष झालं पाहिजे, ऍटलिस्ट 1 year. कारण जसं म्हटलं की हिंदू मॅरेज इज अ सॅक्रमेंट, की लगेचच आज नाही पटलं, आज एकत्र राहिले नाही पटलं, उद्या डिवोर्स घ्यायचा, तर कोर्ट इज ऑल्सो नॉट गोइंग टू अलाउ. कारण त्याच्यामध्ये कोर्ट हे बघणार की अरे कुठला फाऊल प्ले तर नाहीये ना, कुठली पार्टी दुसऱ्या पार्टीला चीट तर नाही करत आहे ना. कारण म्युच्युअल कन्सेंट मध्ये पण कोर्ट हे फॅक्टर इन करतं या सगळ्या गोष्टी. आणि हे जे 6 monthsचा वेटिंग पिरियड आहे हा म्युच्युअल कन्सेंटमध्ये येतो. जेव्हा तुम्ही सेक्शन 13B खाली जाता तेव्हा म्युच्युअल कन्सेंट खाली, तेव्हा हा 6 monthsचा वेटिंग पिरियड फॅक्टर्स इन, की तरीही कोर्ट म्हणतं की हा जो तुम्ही 6 महिने वेगळं राहा, 6 महिने तरी विचार करा खरंच करायचं आहे का, आणि असेल तर आम्ही डिवोर्स ग्रांट करू, नसेल तर वेल अँड गुड. पण हा जो 6 monthsचा पिरियड आहे तो सुद्धा वेव ऑफ करता येतो. तुम्हाला कोर्टला कन्व्हिन्स करावं लागतं त्याच्यामध्ये की दोन्ही पार्टीज आता या स्टेजला पोहोचलेले आहेत की म्हणजे बरेचसे फॅक्टर्स असतात की खूपच वेळ सेपरेट राहिलेले आहेत, म्हणजे लग्न असेल मे बी वर्षभराचं, 1-2 वर्षाचं, सेपरेट राहतात 4-5 वर्ष, तर ह्याच्यामध्ये रिकन्सिलिएशनचा काहीच मुद्दा येत नाही. बरोबर. तर अशा पद्धतीमध्ये 6 महिने वेट करून असं कायच वेगळं होणार आहे. किंवा जर एखाद्याला दुसरी कुठली चांगली अपॉर्च्युनिटी आली बाहेर जायची किंवा काय करायची, तर हा एक इम्पेडिमेंट राहतो त्याला. तर मग या अशा केसेसमध्ये कोर्ट हे 6 monthsचा पिरियड पण काढून टाकू शकतं. ओके. आणि ह्या डिवोर्स केसेसमध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्ह लावतात, त्याचाही काही मधल्या काळात ट्रेंड आला होता, ते कशासाठी, म्हणजे काय प्रूफ होतं त्यातनं? त्याच्यातनं प्रूफ काय होतं काय नाही ते तर माहित नाही, पण ह्याचा सुळसुळाट तर खूप झालेला आहे. कारण आता एव्हरीथिंग इज चेंजिंग. सगळ्या गोष्टी तर ऑनलाईन झालेल्या आहेत. कुणाला चीटच करायचं म्हटलं असेल तर ते कुठल्याही पद्धतीनं होऊ शकतं. सो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह इज मोस्टली लाईक कुठे गेली होती, कुठे गेला होतास, कुणासोबत होता, त्याच्या पलीकडे काय नसतं. आणि मला वाटत त्यांचं एवढं इंटेलेक्ट असेल की
म्हणजे खूपच कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल क्राईम जर केला असेल एखाद्याने तर ते इन्व्हेस्टिगेट बरोबर आहे, करावं लागेल त्याच्यात. घटस्फोट झाला आता पण पोटगीवरती येऊया. पोटगी किती द्यायची हे कोर्ट ठरवतं, पण ते कशाच्या आधारावरती ठरवतं? पहिलं तर तुम्ही कुठल्या कायद्याअंतर्गत प्रेयर केली आहे पोटगीची, किती केली आहे, तुमचं फायनान्शियल कंडिशन काय आहे, समोरच्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे. तर समोरचा एकदमच गरीब असेल आणि तुम्ही त्याच्याकडे 5-50 लाख रुपये मागितले, इट इज नॉट पॉसिबल, कोर्ट हे देऊच नाही शकत. किंवा जर एखाद्याने मुद्दामच इन्कम लपवलं असेल आणि हे जर कोर्टाच्या समोर आलं तर कोर्ट कॅन पास नेसेसरी डायरेक्शन्स. तर दोघांची फायनान्शियल कपॅसिटी, परत एज्युकेशन स्टेटस, सोशल स्टेटस, या सगळ्या गोष्टी कम्पेअर करून कोर्ट पोटगी ठरवतं. मुलं असतील तर त्यांचाही खर्च ह्याच्यामध्ये फॅक्टर इन होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, की त्या स्त्रीचं लग्नाच्या आधीचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, लग्न झाल्यानंतरचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, की ते नवऱ्याने तिला कुठल्या पद्धतीनं ठेवलं होतं आणि डिवोर्स नंतर त्याच्यामध्ये किती फरक पडला आहे, या सगळ्या गोष्टी फॅक्टर इन करून कोर्ट पोटगी डिसाईड करतं. ओके. आणि समजा त्या महिलेचं म्हणजे त्या बायकोचं इन्कम जास्त असेल नवऱ्यापेक्षा, तर इथं कोर्ट कसं ठरवणार? असे खूप खूप रेअर केसेस आहेत की जिथे बायकोचं इन्कम जास्त आहे नवऱ्यापेक्षा. म्हणजे ॲज गुड इज माझ्या तरी पाहण्यात असं आलेलं नाहीये की बायकोचं इन्कम जास्त आहे. आणि या केसमध्ये पण आय थिंक बॉम्बे हायकोर्टचे जस्टिस खूप सुंदर त्यांनी बोलले होते. ते शी इज लाईक, आज जरी मी हायकोर्ट जज असले तर आणि इफ आय डिसाइड टू रिझाईन टुमॉरो, ह्याचा अर्थ असा होत नाही की माय हजबंड विल नॉट लुक आफ्टर मी, आय एम स्टील इज रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. सो पोटगी इज ऑल्सो 2 भागामध्ये होते. एक म्हणजे फायनल सेटलमेंट ॲल्युमिनी आणि एक म्हणजे इंटिरियम मेंटेनन्स. सो इंटिरियम मेंटेनन्सचा इंटेन्शन हा असतो की सगळ्यांना माहिती आहे की प्रोसेस संपायला, निकाल लागायला बराच काळ पुढे जातो. सो मध्ये एक काहीतरी सोय किंवा तरतूद करायची की जेणेकरून ती स्त्री एका डिग्निफाईड पद्धतीनं जगू शकेल स्वतःच्या ह्याच्यावर, की ठीक आहे ऑलरेडी डिवोर्स झाला, ती घरातनं तर बाहेर पडलेली आहे, नॉट कंपल्सरी की सगळ्यांनाच त्या प्रकारचा सपोर्ट आणि हे मिळतो. एक थोडीफार डिग्निटी तिला मिळावी, 4 लोकांसमोर हात पसरावे नाही लागले पाहिजे तिला टिल द फायनल डिस्पोजल. म्हणून हे खरं इंटिरियमची सोय आणि तरतूद केली गेलेली आहे. आपण लाईफ स्टँडर्ड मॅटर करतं पोटगीमध्ये असं म्हणालं होतं की हार्दिक पांड्याचं आपण इथं उदाहरण घेऊ शकतो. मध्यंतरी अशा बातम्या येत होत्या की नताशा, जी त्याची एक्स वाईफ आहे, तिने 70% प्रॉपर्टी मागितली किंवा तिला दिली जाऊ शकते, अशा चर्चा होत्या. आणि लागलीच अशाही बातम्या आल्या की त्याने अर्धी संपत्ती आईच्या नावाने करून टाकली आधीच. म्हणजे 70% ठीक आहे, चर्चेचा भाग झाला. पण जर नवऱ्याने पोटगी दिली पण त्याच्या मालमत्तेवरती पण अधिकार असतो बायकोचा. हो, नवऱ्याच्या ह्याच्यावरती असतो ना. आणि पण हे जे आहे की 50% पोटगी मिळूच शकते किंवा हे ते इंडियन सिनारिओ मध्ये शक्य नाही. ते फक्त आपण ते हॉलिवूडच्या मूवीज मध्ये बघतो की 50-50, कारण त्यांच्या ते प्रीनप्च्युअल अग्रीमेंट वगैरे पण ते साईन करतात. सो नॉट एव्हरीवन, पण ते त्यांच्याकडे व्हॅलिड धरलं जातं, इंडियामध्ये व्हॅलिड धरलं जात नाही प्रीनप्च्युअल अग्रीमेंट. सो 50% मिळतेच हे नाही. प्रॉपर्टीवरती पण कितपत हक्क आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही अगेन इट डिपेंड्स, तुम्ही कुठल्या सेक्शन खाली गेलाय, CRPC 125 खाली गेलाय का डोमेस्टिक व्हायलन्स खाली गेलाय का फक्त क्रुएल्टी खाली क्लेम करताय. सो या सगळ्या गोष्टी फॅक्टर इन करतात. म्हणजे नवरा जिवंत असेपर्यंत त्याने पोटगी द्यावी, पण तो गेल्यानंतर, त्याचं निधन झाल्यानंतरही त्याच्या मालमत्तेवरती ही अधिकार क्लेम करू शकते ही, जर त्यांचा डिवोर्स फायनलाइज झाला नसेल तर. ओके. म्हणजे लिगली क्लिअर नाही, कारण जोपर्यंत डिवोर्स होत नाही, यू आर स्टील मॅरिड. ओके. सो मग तुमचं स्टेटस इफ ही डायज बिफोर यू, दॅट मीन्स यू आर हिज विडो. मग ॲज अ विडो म्हणून जे काय राईट क्रिएट होतील ते होतील. पोटगी देण्यापासूनही वाचता येतं पुरुषांना? नाही. सेफगार्ड्स नाहीयेत. नाही, सेफगार्ड्स नाही येतात. सेफगार्ड्स होऊच नाही शकत त्याच्यामध्ये. जसं मी म्हटलं की पोटगी 2 पार्टमध्ये असते, एक फायनल ॲल्युमिनी आणि एक इंटिरियम मेंटेनन्स. आणि जसं इंटिरियम मेंटेनन्सचा जो इंटेन्शन होता की काही डिग्निफाईड पद्धतीनं तिला जगता यावं, तिचा उदरनिर्वाह होता यावा, की थोडंफार एक काहीतरी मदतीचा हात म्हणून हा इंटिरियम मेंटेनन्स खरं दिला जातो. आणि तो पण बऱ्याचशा फॅक्टर्सवरती डिपेंड करतो, जसं की लाईफस्टाईल झालं, तिची शैक्षणिक पात्रता झाली. पण फक्त शिक्षण खूप आहे म्हणून पोटगी कमी असंही होत नाही. तुम्ही लाख PhD असाल पण तुम्हाला तेवढे ऑपॉर्च्युनिटीज जर मिळत नसतील, तुम्हाला जर ते इम्पेडिमेंट्स असतील तेवढे,
टू गेन मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट. तर कोर्ट ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतं त्याच्यामध्ये. कोर्टामध्ये डिवोर्सची केस सुरू आहे आणि जर नवरा म्हणाला हिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, मी पोटगी देणार नाही, तर अशा वेळेस काय होतं, म्हणजे काय निर्णय हे कधी होईल, त्याला तर पहिले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर प्रूव्ह करायला लागेल, म्हणजे दोन्ही पार्टीजला. आणि ते इट इज अ व्हेरी व्हेरी थिन लाईन, कारण ते कधी तुम्ही डिफमेशनची लाईन क्रॉस करता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये ते सांगणं खूप कठीण आहे. आणि त्याच्यामध्ये लॉयर्स स्किल आणि त्या गोष्टी खूप मॅटर करतं. फेवरेबल ऍडमिशन्स घेणं, कन्फेशन्स घेणं. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि तुम्ही फक्त 2-4 फोटोग्राफ्स दिलेत म्हणून ते काही प्रूव्ह होत नाही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. ओके. सो ते प्रूव्ह करायला प्रॉपर त्याला एव्हिडन्स ऍक्ट नुसार त्यांना ते प्रूव्ह करून घ्यावं लागतं, सीपीसी नुसार प्रूव्ह करून घ्यावं लागतं. याच्यासाठी लॉयर त्यांना त्या पार्टीला हे करतच असेल, गाईड करतच असणार ना. हो, पण मग ते ऍट द फायनल ह्याला ते डिसाईड होणार, कारण कोर्ट जेव्हा सगळ्या एव्हिडन्स समोर बघणार तेव्हा हे डिसाईड करणार की खरंच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं का नाही याचं त्या मोमेंटला. ओके. अलीकडे ग्रे डिवोर्सचा ट्रेंड फार वाढलाय की 50 नंतर असे कपल्स येत आहेत ज्यांना डिवोर्स हवंय की आता बस झाला, आता मला सोबत नाही राहायचंय. अशी काही केस तुम्ही पाहिलीये किंवा काय वाटतं अशा केसेस बद्दल? अशा केसेस बद्दल इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे हे ना तुझं एक जनरल ट्रेंड आला आहे की आजकाल बायका खूप डिवोर्स करायला लागलेल्या आहेत किंवा खूप त्रास द्यायला लागले, ह्याला कुठेतरी तडा देतो. इट मीन्स ग्रे डिवोर्सेस होत आहेत ह्याचा अर्थ असा आहे की रिझेंटमेंट ही आधीपासून होती, आधीच्या जनरेशन पासून ती रिझेंटमेंट होती, आपल्या आई वडिलांमध्ये किंवा आपल्या ग्रँड पेरेंट्सच्या जनरेशन पासून ती रिझेंटमेंट होती, पण तो स्कोप नव्हता कुठे त्यांना. म्हणजे असं म्हणतात ना की काय घटस्फोट वगैरे, आम्ही एवढं वर्ष संसार केला, एक्झॅक्टली, काय डिवोर्स वगैरे घेता, पण आता जेव्हा 50 मध्ये येऊन डिवोर्स घेतात तेव्हा कुठेतरी त्यांच्या डोक्यात आलं असणार ना, एवढ्या धमक्या देतात, भांडणं जेव्हा होतात यांचे की आम्ही 25 वर्ष संसार केलाय, 40 वर्ष संसार केलाय, 50 आले की घटस्फोट घेतायत. म्हणजे कुठे ना कुठेतरी ते आहे ना. सो या गोष्टी ती रिझेंटमेंट आहे तेव्हा एवढंच आहे की त्याला वाचा फोडायला स्कोप नव्हता, आता तो स्कोप मिळालेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की हे जे प्रोव्हिजन्स, हे जे सेफगार्ड्स, हे जर आधीच्या जनरेशन मध्ये असते तर त्यांनी पण मे बी ह्याच्या पलीकडे काय वेगळं केलं नसतं. आणि माझ्याकडे असे पण बरेचसे लोक होते की त्यांचे हजबंड मे बी एकदम सिनियर पोझिशन्स मध्ये होते पण प्रचंड छळलेलं होतं यंग एज मध्ये असताना, पण तेव्हा काहीच नव्हते करू शकत. बट नाव दे आर लाईक फाईन, आता मी काहीतरी करू शकते, आता मी डिवोर्स घेऊ शकते. आता मी कुठेतरी झालं, त्याला त्या घटनेला 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं, त्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याचा न्याय मला आताही मिळू शकतो ना. आणि हे दोन्ही पार्टीजच्या बाबतीत होऊ शकतं. नवऱ्यालाही वाटू शकतं की नाही 25 वर्ष खूपच छळलंय मला. आता कस्टडीवरती बोलायचं झालं तर मुलांची कस्टडी नवरा बायकोंपैकी कोणाकडे यावं, हे काय निकष पाहिले जातात? सगळ्यात पहिलं म्हणजे मदर इज अ नॅचरल गार्डियन. ओके. या केसमध्ये कारण आई मुलाला 9 महिने पोटात सांभाळते, त्याच्यानंतर त्याला जन्म देते, जन्म झाल्यानंतर पण त्याचं सगळं संगोपन करते. या सगळ्या गोष्टींमुळे मदर इज अ नॅचरल गार्डियन या ह्याच्यामध्ये. आणि त्यालाच एनेबल करण्यासाठी हा तो परत एक इंटिरियर मेंटेनन्सचा मुद्दा येतो, कारण त्याच्यामध्ये तिची किती पण कॅपेबिलिटी असेल, जरी तिची पंतप्रधान व्हायची कॅपेबिलिटी असेल किंवा PhD असेल तिच्याकडे, पण कोर्ट ऑल्सो फॅक्टर्स इन की तिला मूल झालंय, ती आधीसारखं काम करू नाही शकत, कारण ती ऍडिशनल जबाबदारी आली आहे, फिजिकल इम्पेडिमेंट्स आहेत, मेंटल इमोशनल सगळे इम्पेडिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. सो कोर्ट फॅक्टर्स इन एव्हरीथिंग. आणि आईकडनं कस्टडी काढून घेणं हे खूपच डिफिकल्ट आहे. म्हणजे एका आमच्या केसमध्ये असं झालं होतं की फायनली आई म्हटली होती की नाही होत आहे, कारण नवरा इज इन अ बेटर पोझिशन टू प्रोव्हाइड हर बेटर अपॉर्च्युनिटीज. ओके. कारण त्यांचं नागरिकत्व होतं, भारतीयच होते पण नागरिकत्व बाहेरच्या देशातलं होतं. सो लाईक मला मुलांना इथे सांभाळणं प्रचंड डिफिकल्ट होत चाललेलं आहे, कारण NRIची फीज लागते सगळीकडे की 10 पट आहे, मी एकटी कमवते, कुठे का सपोर्ट नाहीये. सो तो मूवी आला होता सोफीज चॉईस का मामा मिया, सो त्या प्रकारचं ती केस होती, ती खूपच इमोशनल केस होती आमच्या सगळ्यांसाठी, कारण त्याच्यात आईनी स्वतःहून दिलं होतं कस्टडी. नॉट दॅट की ती कमी शिकलेली होती किंवा काय, बट तिला असं वाटलं की नाही, मे बी वडील जास्त चांगलं करू शकतात. प्रॅक्टिकल तिने विचार केला आणि तिने व्हिजिटेशन राईट्स ठेवले स्वतःकडे. पण मूल संज्ञा नसेल तर त्याचंही मत विचारात घेतलं जातं. हो,
युजली कोर्ट विचारतं मुलांना की तुम्हाला कुणाकडे राहायचं आहे ते. आणि ते खूप मॅटर करतं. ओके. मागे एक रील व्हायरल झालं होतं की दोघंही क्लास 1 अधिकारी होते. तर जेव्हा कस्टडी आईकडे गेली मुलाची तेव्हा वडिलांचं असं म्हणणं होतं की भले एक आई म्हणून ती त्या मुलाला सगळं देऊ शकेल, पण याचा अर्थ असा नाही होत की मी बाप म्हणून मी कमी पडेल. तर मग अशा केसेसमध्ये कोर्ट शेवटी आईकडेच देतं ते कस्टडी? नाही, अशा केसेसमध्ये मुलांचं वय बघितलं जातं. मुलं जर एकदमच 3-4 वर्षाचे असतील तर ते होत नाही. मे बी 10 वर्षाच्या पलीकडे जर थोडंफार ज्या मुलांना कळतं, थोडंफार त्या हाताने स्वतःच्या हाताने गोष्टी करायला लागतात, तेव्हा मे बी मग कोर्ट शेअर्ड कस्टडी. कारण आता सुप्रीम कोर्टचे पण खूप सुंदर गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्या बाबतीमध्ये. अशा पण दे आर इन द फॉर्म ऑफ गाईडलाईन्स की अशा केसेसमध्ये मुलांची कस्टडी ही शेअर्ड जरी असली तरी ती कशा पद्धतीनं शेअर्ड असली पाहिजे. मग विकेंड्सला भेटून देणं किंवा मग थोडे 13-14 वर्षाचे झाले की विकेंडला राहून देणं दुसऱ्या पेरेंटकडे की ज्याच्याकडे प्रायमरी कस्टडी नाहीये. अशा पद्धतीनं कोर्ट पण एन्शुअर करतं की मुलांना आई वडील दोघांचं प्रेम मिळू शकेल किंवा दोघांचं प्रोटेक्शन आणि सेफगार्ड्स मिळू शकतात. ओके. पोटगी आणि त्या मुलांसाठी जे काही ते मासिक खर्च देत असतील, पण शिक्षणाचा पुढे जाऊन त्या मुलीच्या लग्नाचा खर्चही त्या वडिलांनी द्यावा असं असतं कुठे नमूद का ते ऐच्छिक असतं? ते युजली ते कसं होतं, जर म्युच्युअल कन्सर्न डिवोर्स होत असेल तर वी मेक इट अ पॉइंट की वी रिड्यूस इट इन टू रायटिंग की ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या करणार, किंवा नाहीतर वी से की त्याच्यासाठी आता काहीतरी तरतूद करून ठेवा. ओके. एखादी डिवोर्स केस 4-4, 5-5, 6-6 वर्ष चालते कोर्टामध्ये, कितीतरी जजेस बदलतात मधल्या काळात. तर एक जज बदलली किंवा एक जज बदलले तर त्याचा इन्फ्लुएन्स होतो त्या केसवरती? नवीन जज आला कोणीतरी? नाही, इन्फ्लुएन्स एवढा होत नाही त्यांचा, कारण कायदे सेम आहेत, इंटरप्रिटेशन करायला ट्रेनिंग पण सेम आहे. कुठेतरी माइंडसेट पण कारणीभूत ठरतो? नॉट मच, कारण वन्स युअर अ जज, तुमचे पर्सनल व्ह्यूज काहीही असले तरी तुम्ही जेव्हा त्या चेअरमध्ये बसता तुम्हाला परिस्थितीचं भान ठेवूनच सगळे निकाल द्यावे लागतात. किती आपण बोललो होतो, पण याच्या बियॉन्ड जाऊन पण एखादी महिला जर जज म्हणून आली आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस सुरू आहे तर कुठेतरी ती सिंपती मिळत असेल? ऍक्च्युली इन माय एक्सपिरियन्स जेव्हा विमेन जजेस होतात ना, ते एक्स्ट्रीमली ऑब्जेक्टिव्ह, प्रचंड ऑब्जेक्टिव्हली बघतात, कारण दे नो की असे अलिगेशन होऊ शकतात त्यांच्यावरती. सो दे आर व्हेरी व्हेरी ऑब्जेक्टिव्ह. ओके. सगळी प्रोसेस तुमच्याकडनं कळलीये आणि या पूर्ण चर्चेमधनं गप्पांमधनं तुम्हालाही कळलं असेल की घटस्फोट का होत आहेत आणि झाली तरी त्याची लिगल प्रोसेस काय आहे, त्यातले सेफगार्ड्स आहेत का नाही आहेत, आणि या लिगल प्रोसेसमध्ये खरंच घटस्फोट हो अथवा न हो, बॅकआउट करो ते कपल, पण भरडले तर दोघंही जातात, हे खरंच म्हणजे हे सत्य आहे यामागचं. ही चर्चा, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, यामधनं तुम्हाला काय प्रश्न पडले, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच चर्चांसाठी लगावती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.